भिवंडी तालुक्यातील पिंपळनेर गाव येथे शिवसेना शाखा जय भवानी कला मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ पिंपळनेर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या उत्साहामुळे गावात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य मिरवणूक संपूर्ण गावात काढण्यात आली। ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीत ग्रामस्थ, पंचक्रोशीतील मान्यवर तसेच लहान मुले आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि आदर्श विचारांवर प्रकाश टाकला। तसेच तरुणांनी महाराजांच्या विचारांचे आचरण आणावेत असे आवाहनही यावेळी केले आहे। ग्रामस्थांनी एकत्र येत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला। आज तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्यतिथी आहे। हे शिवाजी जयंती आहे। आज शिवाजी महाराज यांची जी जयंती साजरी होते ही अशीच आता प्रत्येकाला वाटते काही जयंती म्हणजे एकच जयंती ही रोज व्हावी, रोजच व्हावी एवढे महाराज आपले उंच दर्जाचे आहेत। तर महाराजांचा जो दर्जा आहे एका एक दिवसाची जयंती साजरी करण्यासारखी नाही, तर पूर्ण वर्षभर जरी जयंत्या साजऱ्या केल्या तरी आपण त्यांचे उपकार फेडू शकत नाही। तर महाराजांचं जे विचार होते ते एवढे प्रगल्भ विचार होते की लहानपणापासून, लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना साथी घेऊन, मग तिथे जात पात धर्म कोणतेही नव्हता, त्याच्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र घेऊन महाराजांनी ते चौर्य कार्य उभं केलं। आज जे आपण इथे आहोत हे फक्त निव्वळ महाराजांच्या कृपेमुळे आहोत। आणि असेच कार्यक्रम प्रत्येक वेळेला राहून ज्या कार्यक्रमाला ज्या माझ्या ग्रामस्थ प्रत्येक वर्षी म्हणजे कमीत कमी 25 वर्षापासून सतत सहकार्य करतात त्यांना त्यांच्यापणा धन्यवाद म्हणतो। आणि जे पाहुणे ते जे येऊन गेले त्यांचेही धन्यवाद करतो। ते बोलतो जय हिंद, जय महाराज। आज या ठिकाणी तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंतीचा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत आहोत। आज या पिंपळनेर वासियाचे सर्व गावकरी, आम्ही आमंत्रित केलेले पाहुणे मंडळी, कोण पोलीस स्टेशनचे सहकारी सगळे आज या कार्यक्रमाला आले। आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी योगदान दिलं तन मन धनाने त्या मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांना मी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रथमतः मी आपणा सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यानिमित्ताने महाराजांना मानवंदना देतो। खरं तर आज पिंपळनेर गावामध्ये मोठ्या उत्साहामध्ये महाराजांची जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे। हा साजरा करण्यामागे एकच हेतू आहे की महाराजांचे जे विचार आहे, महाराजांची कार्य करण्याची पद्धती आहे ती आपल्या युवकांची असते किंवा पिंपळनेर गावातील सर्व लोकांनी त्याचं अनुकरण करून त्या पद्धतीने आपला गाव असेल किंवा आपले विचार असतील किंवा आपला जो समाज असेल तो प्रगल्भ करण्याच्या दृष्टीने पावलं उचलावीत। आणि महाराजांनी जे आपल्याला आदर्श दिलेले आहेत त्या आदर्शावर आपण जगून सर्व समाजाचा आपल्याला उद्धार कसा करता येईल या हेतूने ही आज शिवजयंती साजरी करण्यात आली। खऱ्या अर्थाने महाराजांचे जे विचार असतील किंवा महाराजांनी ज्या पद्धतीने हे स्वराज्य घडवलं ते एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। आपण पूर्ण त्यांच्या जीवनाचा जर विचार केला तर प्रत्येक त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आपल्याला एक प्रेरणा भेटत असते। खरं तर मी एकच सांगेन की महाराजांनी ज्या पद्धतीने त्यांचं युद्ध कौशल्य असेल किंवा त्यांची जी विचारसरणी असेल त्याचा विचार करून युवकांनी त्या पद्धतीने वागावं। आणि महाराजांचे विचार जर आपण अनुकरण केले तर मला वाटत नाही की कुठलं दुसरं आपल्याला काही करण्याची आवश्यकता पडेल।
हा बोला ही